नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळची 8:24 झाली. सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी. तर काल होती रंगपंचमी, तर काल व्लॉग बनवायला वेळ भेटला नाही, कारण काल मी 9 वाजता गेलो होतो कामावरती. म्हणजे सकाळी इथून 9 वाजता निघलो, त्याच्यामुळे मला वेळच भेटला नाही. कारण मी उठतो सकाळी 7:30-8 वाजता, तर आंघोळ पाणी करण्यात याच्यातच वेळ जातो. तर काल जेवण पण नव्हतं केलं. तसंच म्हणजे चणा राहतो ना, त्याचे चणा चाट मसाला खाऊन गेलो होतो मी. तर बनवला होता तो, ते खाऊन तेवढ्यावरच दुपारपर्यंत राहिलो. मग दुपारी नंतरून 4ला घरी आलो. मग जेवण केलं. मग पुन्हा 6 वाजता गेलो. तर काल इतक्या ऑर्डर चालू होत्या मित्रांनो. काल मुलं कमी होते आणि मल्टी ऑर्डर पडत होते, नुसते मल्टी ऑर्डर. तर काही पोरांनी काल 2-3 हजार रुपये छापले. तर मग मी थोडं ब्रेक घेतल्यामुळे माझी थोडी कमी झाली. तर रात्री मी लेट नाईटला पण थांबलो होतो 1 तास. तर मला नेमकी 11:59ला एक ऑर्डर पडली. ती द्यायला मला लय खूप, इथून 10 किलोमीटर पिकअपला बोलवलं आणि तिथून 6 ते 7 किलोमीटर ड्रॉपला पाठवलं. म्हणजे 16-17 किलोमीटर लांब पाठवलं आणि पुन्हा 16 किलोमीटर MT आलं. तर असे 32 किलोमीटर झाले एका ऑर्डरसाठी. मग 100 रुपये भेटले होते, 109 रुपये. पैसे पण खूप कमी भेटले. 15-16 किलोमीटर अंतर झालं आणि त्याला 109 रुपये दिले फक्त कंपनीने मला. 150 रुपये तरी द्यायला पाहिजे होते. तर खूपच कमी पैसे दिले. तर असं द्या मित्रांनो. पण इन्सेटिव्ह आला आपला. तर काल 800 रुपये इन्सेटिव्ह होता. 800 रुपये पूर्ण घेऊन टाकला 28 ऑर्डरला. तर आज थोडा कमी झाला आहे. तर बघू आज दुपारी जाऊ. तर शिवम झोपलेला आहे अजून. तर शिवम एवढ्यात उठला होता. तर रात्री इकडे झोपला होता. रात्री त्याला लगवी लागली. नंतर त्याला लगवी करून आणलं. त्याच्यानंतर काय झालं काय माहिती, तो माझ्याकडे येऊन झोपला वरती परत. तर बाहेर पाणी भरायचं काम चालू आहे. पाणी भरते आणि इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता. तर पीठ मळून घेतलं आहे. तर स्वयंपाक बनायची आता. तर मित्रांनो, आज पण विचार होता म्हणजे 9 वाजता जायचा, पण आता नेमकी व्हिडिओ बनवायला भेटत नाही आणि थोडं जेवण वगैरे थोडं काम पण बाकी आहे. तर जाऊ म्हटलं आता 12 वाजताच जाऊ, कारण आजचे दिवस जास्त राहील. उद्या पुन्हा इन्सेटिव्ह कमी केला जाईल. आज 330 रुपये देत आहे 24 ऑर्डरला. तर 24 ऑर्डरला 330 रुपये देऊ राहिले आणि कोणते पण 10 घंटे भरवायचे आपल्याला. म्हणजे 10 ते 11 घंटे भरवायचे. तर आज 2 तासची पण कंडिशन नाही. काल तरी सकाळी 7 ते 12 म्हणजे सकाळी 2 तासाची कंडिशन होती. आज काही कंडिशन नाही. आज कोणते पण तुम्ही 11 गिग भरवा. तर मला असं वाटतं डायरेक्ट 11 ते 11 करून म्हणजे 10-11 घंटे भरतील आणि 24 ऑर्डर पण कंप्लीट होतील. बघू, जर ऑर्डर फ्लो असतं तर तसंच करू. तर जेवण वगैरे करतो आणि मग निघतो कामावरती. काम झालं का? पाणी भरून झालं आता इकडे. तर काल मी ते घरी नव्हतं, तुम्हाला दाखवतो रंगपंचमीच्या काही क्लिप्स. तर रंगपंचमी खेळली ते तिथल्या काही क्लिप्स, इथले क्लिप्स दाखवतो, फोटो वगैरे दाखवतो तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. झालं चालू व्हिडिओ दाखव. थोडं आपला थोडं त्यो बोला ना काहीतरी. हॅपी होली, हॅपी होली म्हणा ना. हॅपी होली म्हण ना. ते गोलू म्हण मला हॅपी होली. हॅपी होली म्हणा. हॅपी होली म्हण ना देवांश. हॅपी हॅपी होली नाही, हॅपी रंगपंचमी आज. उचला उचला पटकन. बास बास कर, बास कर. कालपासून लोळत होती.
काय करते? झाडाला पाणी घालते. झाडं जाईन खराब होऊन. मग कोणाच्या करतोय असं? उठला. वरकच काय झोपला तू बाळ्या? वरकच काय झोपला? पाणी फुल चालू आहे वाटतं आज प्रेशरमध्ये. तर काल टोमॅटो आणायला लावले होते, म्हणलं टोमॅटो खाऊ. तर हृदयासाठी चांगले राहते, रोज एक टोमॅटो खाल्ला पाहिजे. जसं सफरचंद आपण एक खातो ना, सफरचंद रोज एक सफरचंद खाल्ल्यावर आजारी पडत नाही, तसं एक टोमॅटो खाल्ला ना दररोज तर आपलं हार्ट पण चांगलं राहतं. दररोज एक टोमॅटो खाल्लाच पाहिजे. तर म्हणून लोकांना सॅलडमध्ये खातात, जेवणाबरोबर टोमॅटो नेहमी खातात. तर मी त्याच्यासाठीच आणलं आहे. पण आता टोमॅटो स्वस्त आहेत, आता खाल्लेच पाहिजे. महाग झाल्यावर कोणाला भेटत आहे टोमॅटो, आहे की नाही? आणि म्हणतात ना, काजूपेक्षा ना शेंगदाणे भारी असतात, शेंगदाणे भाजून खायचं. आता शेंगदाण्यांचा पण रेट एवढा वाढला आहे का, काजू खावा का शेंगदाणे ते पण परवडत नाही. पण जाऊ दे, शेंगदाणे 180 पर्यंत 1 किलो भेटत आहे. काही 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 शेंगदाणे 200 रुपये किलो भेटू राहिले. तर खूपच शेंगदाणे महाग झाले. तर थोडे रोज सकाळी ना गोड शेंगदाणे खाल्ले ना, ते पण खूप हेल्थला चांगले. तर बरेच दिवस झाले पनीर आणलं नाही. आता मला असं वाटतं आज पनीर घेऊन यावा, तर पनीरची भाजी खायची आता. तर 80-92 रुपयाला पनीर आहे अमूलचं. तर तेच घेऊन येतो आता, 2 पॅकेट घेऊन येतो मस्त छानपैकी आज. मग ते महिन्यातून 2 टाईम तर भाजी होऊन जाईल. तर बरेच दिवस झाले पनीरचीच भाजी खाल्ली नाही, आता पनीर आणावं लागणार आहे. पनीरपेक्षा ना, पनीरमध्ये जेवढे प्रोटीन भेटतं तेवढे सोया चंक्समध्ये भेटतं, पण ती टेस्ट राहत नाही. सोया चंक्स असं म्हणजे सोयाबीन वडे राहते ना, तीच प्रोटीनचे तेवढे दोघांचे सारखेच आहे प्रोटीन भेटतं, दोघांपासून सारखंच प्रोटीन भेटतं. तर सोया चंक पण भारी आहे जर प्रोटीनसाठी आपल्याला खायचं असेल तर. पण पनीरची टेस्ट म्हणजे टेस्ट राहते ना, तर पनीरच खायचं आहे थोडं. मित्रांनो, सोया चंक्स पण संपलं आहे वाटतं, सोया चंक्स आणावं लागणार आहे. तुम्ही काबुली चना पण आणलं आहे. काबुली चनामध्ये पण खूप भारी प्रोटीन असतं ह्या ब्लॅक चनापेक्षा. तर इकडे आहे आमचे ब्लॅक चना. तर मी काल खाल्ले होते चणे चाट. तर काबुली चणे आता भिजवावं लागेल 1 दिवस. काबुली चण्यापासून पण भारी प्रोटीन भेटतं, ते खावं लागेल. आणि इथं शुद्ध घी आहे, शुद्ध घीचा तुपाचा शिरा केला ना, एकदम बेस्ट आहे आरोग्याला. केळं टाकून मस्त लागतोय, ते पण बनवायचं आहे. तर मित्रांनो, खूप सारं प्रोटीनयुक्त खाऊशी वाटतं, पण काय आता बनवायला पण कंटाळा येतो घरामध्ये, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो. तर आता एग्स पण आणायचे. तर एग्स आता 155 रुपये ट्रे झाला आहे. जातो पहिल्यांदा एक ट्रे घेऊन येतो आणि 2 पनीरचे पॅकेट घेऊन येतो पहिल्यांदा. हे काम करावं लागणार आहे आज, म्हणजे प्रोटीनयुक्त थोडं पदार्थ आणावं लागणार आहे. खायचं राहतं प्रोटीनयुक्त. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.